अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं भरभरून स्वागत. कधी कधी काय होतं, घरामध्ये भाजी आणलेली नसते आणि मग अशा वेळेला चपाती भाकरीवर काय करायचं हा आपल्याला प्रश्न पडतो. अशा वेळेला ही रेसिपी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. चला तर मग आपण या रेसिपीकडे वळूया. इथे कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालून घेतलं आणि तेल तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग घालून घेतला. मोहरी चांगली तडतडली की इथे आपण मोठे 5 ते 6 कांदे जे उभे चिरून घेतले होते ते घालून घेतले. कांदा अगदी पातळ चिरून घ्यायचा आहे, कारण आपल्याला इथे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे. या भाजीमध्ये थोडासा तेलाचा वापर मात्र जास्त झाला पाहिजे. आता हा कांदा आपण 5 ते 6 मिनिटं या तेलावर परतून घेणार आहोत. कधी कधी काय होतं की घरामध्ये एखादी भाजी आणलेली शिल्लक नसते आणि आपल्याला बाजारात जायलाही वेळ नसतो. अशा वेळी तुम्ही या पद्धतीनं भाजी बनवू शकता. कांदा इथे 5 ते 6 मिनिटं या तेलावर परतून घेतला. आता हळूहळू कांद्याचा कलरही बदललेला आहे. इथे मी 2 मोठे टोमॅटो जे उभे चिरून घेतले होते ते मी घालून घेतले. इथे मी कांदा आणि टोमॅटो आणखी 2-3 मिनिटं त्या तेलावर परतून घेणार आहे. या भाजीमध्ये आपण आलं लसूण पेस्टचा वापर करतो, त्यामुळे या भाजीला आणखीनच छान टेस्ट येते. आता कांदा आणि टोमॅटो 1-2-3 मिनिटं या तेलावर परतून घेतला. आता इथे मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतली, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धना जिरा पावडर आणि पाऊण चमचा गरम मसाला, म्हणजे जो आपण तिखटामध्ये काळा मसाला किंवा गोडा मसाला म्हणतो तो मिसळलेला असतो, असा मसाला मी पाऊण चमचा घालून घेतला. हे सगळं मी 2 मिनिटं पुन्हा परतून घेते, म्हणजे आपले हे मसाले या भाजीला व्यवस्थित मिक्स होऊन येतील. आता हे सगळं मिश्रण मी 2-3 मिनिटं व्यवस्थित परतून घेतलं आणि आता यामध्ये 1 मोठा बटाटा जो अगदी पातळ चिरून घेतला होता तो मी घालून घेतला. ही भाजी आपण वाफेवर जास्तीत जास्त शिजवून घेणार असल्यामुळे इथे आपण पाण्याचा वापर अगदी कमी प्रमाणात करायचा आहे. तुमच्याकडे जर मटार असेल तर तुम्ही या भाजीमध्ये वापरू शकता. आता मी ही भाजी व्यवस्थित परतून घेतले आणि आता यामध्ये पाऊण चमचा मीठ घालून घेतलं. मिठामुळे या भाजीला थोडंसं पाणी सुटतं. या भाजीला कलरही खूप छान आलेला आहे. आता इथे मी थोडंसं पाणी घालून घेते आणि यावर एक झाकण ठेवून 5 मिनिटासाठी वाफ यायला ठेवून देते. इथे मी गॅस मात्र अगदी मंद आचेवर ठेवलेला आहे. इथे आपण कांदा, टोमॅटो आणि बटाटा अगदी पातळ चिरून घेतल्यामुळे ही भाजी आपली वाफेवरच मस्त शिजून आलेली आहे. इथे मी पाण्याचा वापर अगदी थोडासा केलेला आहे. ही भाजी तुम्ही जेवढी वाफेवर शिजवाल तेवढी ती चवीला टेस्टी होते. इथे बटाटा शिजलेला आहे, म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे. इथे मी थोडंसं खोबरं किसून घातलं आणि थोडी कोथिंबीर चिरून टाकली. आता ही भाजी आपल्याला खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही भाजी नक्की तुम्ही करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल आणि इतर भाज्यांपेक्षा या भाजीला चवही खूप छान येते. आता 2 मिनिटं ही भाजी मी परतून घेतली आणि आता एका बाउलमध्ये तुम्हाला ही भाजी मी काढून दाखवते. हे बघा, या भाजीला कलरही खूप छान आलेला आहे. ही भाजी तुम्ही चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता. अशा पद्धतीनं ही भाजी तुम्ही नक्की करून बघा.